नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रांजल संतोष आर्य आहे. मी वर्ग 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. आमच्या शाळेमध्ये एक संग्रहालय बनलेलं आहे. त्या संग्रहालयामध्ये खूप सारे पुस्तकं आहेत. त्या संग्रहालयामध्ये गोष्टीची पण पुस्तकं आहेत. तर मी त्या संग्रहालयामधून एक पुस्तक घेतलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे चतुर कोल्हा आणि वेंदाळ बोकड. या पुस्तकाची किंमत आहे 40 रुपये. या पुस्तकाला लेखक नाही आणि या पुस्तकामध्ये खूप गोष्टी आहेत. मी ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक ऐकावी. तर मी ही गोष्ट सांगत आहे. एक कोल्हा होता. त्या कोल्ह्याला खूप तहान लागली होती आणि त्या कोल्ह्याने जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये त्याने सगळीकडे फिरले, पण त्याला कुठेही पाणी मिळत नव्हते. त्याने खूप असं जंगलामध्ये फिरला, तरीही त्याला पाणी मिळाले नाही. ठीक आहे, आपण दुसऱ्या जंगलामध्ये जाऊ. तर तो असंच पाहत दुसऱ्या जंगलामध्ये गेला. त्या जंगलामध्ये पाहिलं. त्या जंगलामध्ये पण पाणी नव्हतं. तर त्या कोल्हा म्हणाला, तो कोल्हा पुन्हा एखाद्या जंगलामध्ये गेला. तर जाता जाता त्याला एक विहीर दिसली. त्या विहिरीमध्ये बघितलं तर त्या विहिरीमध्ये खूप कचरा होता आणि खूप घाणेरडी विहीर होती. तर तो म्हणाला, मी तर असे पाणी पिणार नाही. तर तो म्हणाला, मी दुसऱ्या विहिरीत जाऊन पाहीन, पण हे पाणी मी पिणार नाही. तर तो असेच खूप सारे जंगल बघतो, पण त्याला एका जंगलामध्ये पण पाणी मिळालं नाही. तर तो खूप हिंडतो. तर त्याला मग तो पुढे जात त्याला एक विहीर दिसली. त्या विहिरीमध्ये खूप स्वच्छ पाणी होतं. तर त्याने ते पाणी पियायचं ठरवलं. तर पण ते पाणी पण खूप खोल होतं. त्याला ते पाणी पिता येत नव्हते. तो विचार करत बसला, मी पाणी कसे पिऊ, मला तर खूप तहान लागली आहे. त्याने खूप विचार केला. तो विचार करत बसला आणि मग ते म्हणाला, आता काही पण हो, मी विहिरीमध्ये उडी खाऊन पाणी पिणार. तर त्याने विहिरीमध्ये उडी खाल्ली, पाणी पिले. त्याला पुन्हा वरी यायचं होतं. त्याला काय वरी येता येईना झालं. तर तो खूप प्रयत्न करत होता वरी येण्यासाठी. तर त्याने इकडे तिकडे बघितले विहिरीत. त्याला कुठेही कड्या दिसत नव्हत्या. त्या विहिरीच्या कड्या खूप उंच होत्या. त्याने खूप प्रयत्न केला. मग नंतर त्याने खूप आरडाओरडा केला. वाचवा म्हणून त्याने खूप आरडाओरडा केला. तर एक तिकडून वेंदाळ बोकड आला. त्या बोकडाला तो आवाज आला. मग त्याने तो इकडे तिकडे बोकड बघत होता. त्याला कुणीकून आवाज येतो. तर तो आवाजाच्या प्रमाणे त्या विहिरीकडे गेला. विहिरीत बघतो तो एक कोल्हा दिसत होता. त्याने त्या कोल्ह्याला बघितले. त्या कोल्ह्याला म्हणाला, अरे काय झालं रे, विहिरीमध्ये का तू गेलास आणि तुला वरी येता येत नाही का? तो म्हणाला, मला वाचव, मला वरी येता येत नाही, मला खूप तहान लागली होती. तर त्या कोल्ह्याने विचार केला की आपल्याला काय बोकड काढू शकणार नाही, आपणच बोकडाला आत घेऊया. तो म्हणाला, खूप थंडगार पाणी आहे, तुला पण प्यायचे असेल तर पी, खूप छान पाणी आहे, खूप थंडगार आहे. तर तो बोकडाचे पण मन झाले पाणी पिण्याचे. त्या बोकड्यानं पण विहिरीमध्ये उडी खाल्ली. तर तो बोकडाने पण उडी मारली आणि नंतर तो बोकड उडी मारल्यानंतर त्याने पण पाणी पिले. कोल्हा म्हणाला, कसं होतं पाणी? खूप थंड. बोकड म्हणाला, खूप थंड होतं. तर तो म्हणाला, कोल्हा म्हणाला, झाले का पाणी पिऊन? चल तर आपण आता वरी जाऊया. तर कोल्हा म्हणाला, आधी मी वरी जातो, नंतर तू ये. तर तो बोकड म्हणाला, ओके, चालते, तर तू आधी जा. तर मग कोल्हा म्हणाला, तू उभा राहा, मी तुझ्या खांद्यावर चढून वरी जातो, नंतर तुला घेतो. तर त्याने तसा प्रयत्न केला, पण त्याला वरी येता येत नव्हते. तर ते दोघं खूप परेशान झाले. ते एकमेकांना म्हणतात, कसं वरी निघायचं, तूच सांग. तर तो कोल्ह्याने खूप प्रयत्न केला. तर तो कोल्हा वरी निघाला. बोकडा विहिरीतच राहिला. बोकड म्हणाला, तू तर वरी गेला, पण आता मला कोण काढेल? कोल्हा म्हणाला, मी काढते तुला, प्रयत्न करते,
मी प्रयत्न करतो तर बोकड खूप रडत होता विहिरीमध्ये. त्याने खूप प्रयत्न केले वरी आणण्यासाठी, पण त्याला काय वरी येता येत नव्हते. त्याने खूप प्रयत्न केला. मग कोल्ह्याने त्याला त्याचा हात दिला, पण त्याला काय वरी येता येत नव्हतं. मग त्या दोघांनी पण खूप प्रयत्न करा. मग कोल्हा म्हणाला, चल आता मी जातो, तू तुझंच वरी निघ. तर तो बोकड म्हणाला, मी तुझी तर आधी मदत करत होतो ना, आता तू तर मला वरी काढायला झाला. तू तर निघून जात आहे, तर मी कसा वरी निघू? तू म्हणला म्हणून मी विहिरीमध्ये पाणी पिण्यासाठी आला. तर तो बोकड खूप परेशान झाला. तो बोकड पण खूप आरडाओरडा करत होता, वाचवा वाचवा. तर त्याला वाचवायला कोणीच आलं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचे असेल तर नक्कीच घ्यावे. आमच्या शाळेमध्ये संग्रहालय आहे. थँक्यू फ्रेंड.